न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. शुक्रवार दिनांक 2 मे रोजी अंबरनाथ येथे नवीनच बांधण्यात आलेले दशनाम गोसावी समाज मंदिरामध्ये आद्य गुरु श्री शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन अखिल भारतीय दशनाम गोसावी समाज संस्थेचे सरचिटणीस दत्ताजी गिरी, ठाणे जिल्हा दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष ॲडव्होकेट विलास भारती, उत्कर्षा घनश्याम गिरी, राष्ट्रीय महिला अध्यक्ष अखिल भारतीय गोस्वामी सभा दिल्ली, श्री महावीर गिरी, राजेंद्र गिरी, अनंत गोसावी, राजेंद्र गोसावी, उज्ज्वला गिरी, सागर गोसावी, धनंजय गोसावी, कालिदास गोसावी, डॉक्टर प्रमोद गोसावी, कुलकर्णी, देवदास गोसावी या सर्वांच्या हस्ते आद्य गुरु शंकराचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर गोसावी यांनी केले. प्रथम जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे बळी पडलेल्या भारतीयांना श्रद्धांजली अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट विलास भारती यांनी केले. दत्तागिरी, उत्कर्ष गोसावी, राजेंद्र गिरी, कल्याण, महावीर गिरी, राजेंद्र गोसावी, शहापूर, रमाकांत गोसावी, अरुण कुलकर्णी, रमेश बंडावर, अंबरनाथ या वक्त्यांनी आद्य गुरु श्री शंकराचार्य यांच्याबद्दल माहिती सांगितली. सर्व वक्त्यांनी असे सांगितले की समाज मंदिर एक मजली करण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाच्या दिवशी समाज बांधवांकडून मिळून 41,000 रुपयांची देणगी जमा करण्यात आली. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर समाज बांधव व भगिनी उपस्थित होते. राजेंद्र गोसावी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. भारत पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सर्व यंत्रणा अलर्ट झाल्यात. नवी मुंबईतील उरण हे शहर संवेदनशील असल्याने नवी मुंबईतील किनारपट्टीवर पोलीस यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळते. वाशी येथील सागर विहार येथे खाडी किनारी देखील पोलिसांचा जागता पहारा पाहायला मिळतोय. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. 4 वर्षांपासून बाकी असलेल्या लोकग्रामचा FOBचे काम पूर्ण करू. त्याचे काम जून पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. लोकग्रामचे बुकिंग रूम सुरू करू. महिलांकरता शौचालयाची आणि पार्किंगची व्यवस्था करू. पावसाळ्यात रेल्वे मार्गात वॉटर लॉगिंग होणार नाही यासाठी तातडीने नाले सफाईचे काम केले जाईल. कल्याण पश्चिम येथील रिक्षा चालकांची व्यवस्था करू. प्रवाशांना चांगली सुविधा मिळेल. फेरीवाल्यांचा बंदोबस्त स्थानिक पोलीस KDMC यांच्या माध्यमातून करू. स्कायवॉकवरील गर्दुल्यांचे अड्डे उद्ध्वस्त करू असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने शिवसेना ठाकरे गटाला दिले असल्याची माहिती जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी दिली आहे. कल्याण रेल्वे स्थानकातील कार्यालयात या संदर्भात बैठक पार पडली. या बैठकी पश्चात जिल्हा प्रमुख बोडारे यांनी ही माहिती दिली.
रेल्वे समस्यांबाबत 2 मेला रेल्वे प्रशासनाला शिवसेना ठाकरे गटाने निवेदन दिले होते. समस्या सोडवण्यात याव्यात अन्यथा आम्ही रेल रोको करू अशा इशारा रेल्वे प्रशासनाला दिला होता. परंतु रेल्वे प्रशासनाने ती वेळ न येऊ देता ADMRने पाठवून आमच्यासोबत आज कल्याण रेल्वे स्थानकातील कार्यालयात चर्चा केली असल्याचे जिल्हा प्रमुख बोडारे यांनी सांगितले. कल्याणमध्ये बैठक पार पडली. यावेळी जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे, कल्याण पूर्व शहर प्रमुख शरद पाटील, कल्याण पश्चिम शहर प्रमुख बाळा परब, शिवसेना ठाकरे पदाधिकारी रुपेश भोईर, शिवसेना ठाकरे गट महिला पदाधिकारी आशा रसाळ, युवा मोर्चाचे पदाधिकारी नीरज कुमार आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आज अधिकाऱ्यांची भेट घेतली. काय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचे शहर प्रमुख शरद पाटील आणि बाळा परब यांनी रेल्वे संदर्भात 2 मेला महाप्रबंधक यांच्याकडे निवेदन दिलं होतं. त्यांना विनंत्या केल्या होत्या की या ठिकाणी असलेल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात किंवा समस्याचं निवारण करावं. त्यानुसार नाहीतर आम्ही रेल रोको करू. परंतु ती वेळ न येऊ देता महाप्रबंधक ADRM यांनी काल बैठक लावली होती CSTला. त्यानुसार तिथं चर्चा चांगली झाली. त्या ठिकाणी आमचे उपनेते अल्ताफबाई शेख, रेल्वेचे सरचिटणीस बाबी देव आणि इतर सर्व पदाधिकारी होते. त्यांच्यासमोर चर्चा झाल्यानंतर तिथलं ADRMनी इथे स्थानिक कल्याणला त्यांचे सर्व ऑफिसर्स SCM असतील, ADRM असतील त्यांना पाठवून आज इथं चांगली चर्चा झाली. पोलीस विभागाचे होते, RPFचे होते आणि महत्त्वाचं म्हणजे जे 4 वर्षापासून जो FOB बाकी एक लोकग्रामकडून येणारा तो तातडीने म्हणजे जूनपर्यंत पूर्ण करण्याचा त्यांनी आश्वासन दिलेलं. त्याचबरोबर त्या ठिकाणी लोकग्रामची बुकिंग ऑफिस चालू करू. कल्याण पूर्वसाठी महिलांना किंवा प्रवाशांना तिथं शौचालयाची व्यवस्था करू तातडीने. त्याचबरोबर तिथं पार्किंगची व्यवस्था, बसची व्यवस्था करू आणि मेन म्हणजे पाण्याचा निसर्ग जाण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी वॉटर लॉगिंग होतं, जे स्मशानभूमीच्या बाजूला विठ्ठलवाडीच्या पुढे आदर्शनगर, उल्हासनगर, धोबीघाट, उल्हासनगर, B केबिन, अंबरनाथ म्हणजे उल्हासनगर, विठ्ठलवाडी, अंबरनाथ या ठिकाणी होणारं रेल्वेमुळं कुठेही पाण्याचा अडथळा येणार नाही त्यासाठी नाले सफाई तातडीने घेऊ. त्याचबरोबर कल्याण पश्चिमच्या ज्या रिक्षावाल्यांच्या पार्किंगची व्यवस्था ती तातडीने करू आणि रहेजा कॉम्प्लेक्सकडे जाण्यासाठी जो रस्ता होता, एक्झिट होतं, ते आम्ही इन्स्पेक्शन करून चालू करून जेणेकरून प्रवाशांना चांगली सुविधा मिळेल. त्याचबरोबर प्लॅटफॉर्मवर चांगल्या प्रकारची सुविधा असली पाहिजे, शौचालय साफसुथरे असले पाहिजेत आणि फेरीवाल्यांचा बंदोबस्त KDMची स्थानिक पोलीस आणि पोलीस प्रशासन आणि रेल्वे पोलीस यांच्या माध्यमातून आम्ही करू आणि जे स्कायवॉकवर जे गर्दुल्यांचे अड्डे झालेत ते उद्ध्वस्त करू अशा प्रकारचे आदेश त्यांनी म्हणजे आम्ही जे निवेदन होतं त्यांनी मान्य केलं ते तातडीने उपाययोजना करतील अशी मला खात्री आहे. अन्यथा आंदोलन आमचं चालू राहील. नमो बुद्धाय, जय भीम, dear Dhamma friends. On occasion of this Buddha Purnima, we are going to perform first time in Nashik city as a Pava Live. This international cultural music concert is organized by People's Media Network. 11 मई 2025 को इवनिंग में नासिक के कर्मवीर दादा साहब गायकवाड़ ऑडिटोरियम में ये शो होने जा रहा है. इट्स अबाउट स्पिरिचुअल जर्नी ऑफ पीस एंड कंपैशन. तो ये सिर्फ कोई संगीत का शो नहीं है, इट्स अबाउट स्पिरिचुअल जर्नी ऑफ बुद्धिस्ट फिलॉसफी. हम मेडिटेशन म्यूज़िक के माध्यम से मैत्री, करुणा और शांति महसूस करेंगे. सो इफ़ यू आर लुकिंग फॉर इनर पीस, इफ़ यू बिलीव ऑन बुद्धिस्ट फिलॉसफी ऑफ विजडम एंड कंपैशन, देन दिस इज़ फॉर यू. तो आइए इस ग्लोबल पीस इनिशिएटिव का हिस्सा बनिए, अपने साथ औरों को भी लाइए to be the part of this musical journey and to celebrate this Buddha Purnima, not just with devotion but with deeper understanding and connection of our Buddhist culture. So don't forget this date, 11th May, Nashik city. Namo Buddhaya, Jai Bhim. बाहु सह समभिनी मितसायुधन्तं गिरिमेखलम् उदितघोर ससेनमारम्. केंद्रीय गृह विभाग
विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी ऑपरेशन अभ्यास या मॉकड्रिलचे आयोजन भिवंडी येथील वऱ्हाळदेवी माता मंगल भवन कामतघर येथे करण्यात आले। हे मॉकड्रिल जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिंगारे, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने व प्रांताधिकारी अमित सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अजय घोळवे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आले होते। अजंठा। नमस्कार, मी डॉक्टर विनय कुमार राठोड, पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर। आपण जाणतच आहात, सगळीकडे शांतता व सुव्यवस्था आपल्या जिल्ह्यामध्ये व पूर्ण भारत देशामध्ये आहे, परंतु प्रिपेअर्डनेसच्या अनुषंगाने आपल्याला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमाने मॉक ड्रिल्स घेण्याचे सांगण्यात आलेले आहे आणि तसे ठरलेले आहे। त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमध्ये आज आम्ही पैठण या ठिकाणी सायंकाळी मॉक ड्रिल घेणार आहोत। त्याचबरोबर उद्या ग्रामीणमध्ये आपण अजंठा आणि वेरूळ या ठिकाणी मॉक ड्रिल्स घेणार आहोत। त्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे, घाबरून जाण्याचे काही कारण नाही आहे। आपण सर्वांनी ही एक मॉक ड्रिल तयारीचा भाग आहे, या अनुषंगाने त्यामध्ये आपल्याला सामील व्हायचं आहे। त्याचबरोबर या मॉक ड्रिलच्या दरम्यान काही नागरिकांचे काही कर्तव्य आहेत, त्याकडे सुद्धा आपली जागरूकता निर्माण होणे केवळ हाच एक उद्देश आहे। त्यामुळे आपण या मॉक ड्रिल दरम्यान सर्वांनी सहकार्य करावे अशी मी आपल्याला विनंती करतो। जय हिंद। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। सकाळी 10 वाजेच्या सुमारास प्रशांत ठाकूर हे व्यक्ती MIDC मधील व्हेरिटो कंपनीमध्ये कर्मचारी आहेत। याच व्यक्तीच्या मोबाईल फोनवर व्हॉट्सअपद्वारे कॉल करून दिल्लीसह 4 ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याची धमकी देण्यात आली। मजुराने भीतीपोटी नांदगाव पेठ पोलीस स्टेशनला ही माहिती कळवली असता आता पोलीस प्रशासन सज्ज झाले। सध्या या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू असल्याची माहिती नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांनी दिली आहे। आज सकाळी 10 वाजताच्या दरम्यान MIDC मध्ये व्हेरिटो कंपनी आहे गारमेंटची, त्यामध्ये काम करणारा वर्कर आहे प्रशांत पंचानन ठाकूर। याला 10 वाजताच्या सुमारास त्याच्या मोबाईलवर कॉल आला। व्हाट्सअप कॉल होता 92 ने सुरुवात कि मैं पाकिस्तान आर्मी से बोल रहा हूँ और दिल्ली यानी 3-4 ठिकानी हम बॉम्ब ब्लास्ट से उड़ा देंगे, उन पर बमबारी करेंगे। ऐसे उसे जानकारी मिलने पे वो एकदम घबरा गया और उसने कंट्रोल को जानकारी दी। त्याने नंतर आम्हाला कंट्रोलला माहिती दिली 112ला। 112वर जसे आम्हाला माहिती मिळाले तसेच आम्ही CR मोबाईल, बीट मार्शल आणि DO रवाना केले त्या ठिकाणी कॉलरकडे। त्याला आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन आलो आणि पोलीस स्टेशनला आम्ही इन्क्वायरी केली। ज्या नंबरवरून व्हॉट्सअप कॉल आला होता तो नंबर आम्ही सायबर ब्रँचला प्रोव्हाइड केलेला आहे। पुढच्या नंबरबद्दल इथे माहिती घेण्यात येत आहे आणि यामध्ये माननीय झोन 2 सर, झोन 1 सर सागर पाटील सर, ACP फ्रेझरपुरा सर पुणकर सर यांनी स्वतः इन्क्वायरी केलेली आहे आणि CID, ATC, IB, क्राईम ब्रँच हे पण यामध्ये तपास करत आहे। माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही सर्व कारवाई तपास करत आहोत। याला प्रशांत ठाकूरला जो कॉल आला यामध्ये दिल्ली आणि इतर शहरं असं मेन्शन केलेलं आहे, अमरावती शहराचं नाव मेन्शन केलं नाही। सध्या त्याबद्दल काही सांगता येणार नाही आणि याचाच नंबरवर का कॉल आला याबद्दल आपण माहिती घेत आहोत। आम्ही सर्व वरिष्ठ संस्था आणि वरिष्ठ अधिकारी यांना याबाबत इन्फॉर्म केलेलं आहे। नागरिकांनी कोणतेही अनॉनिमस कॉल जे येतात तर असे कॉलला त्यांनी पॅनिक न होता संयमाने रिस्पॉन्स करायला पाहिजे। कोणताही कॉल अशा पद्धतीचा कॉल आल्यास त्यांनी पोलीस कंट्रोल रूमला याबद्दलची माहिती द्यावी, म्हणजे पोलीस तात्काळ त्यावर अंमलबजावणी करतील।
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. सध्या देशात युद्धजन्य परिस्थिती आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात कोणत्याही अफवेला थारा मिळू नये. वेळोवेळी अधिकृत सूचनांचे पालन करावे. 10 मे आणि 11 मे रोजी होणार ग्रामीण भागात आणि शहरात मॉकड्रिल तर सायंकाळी पैठण येथे मॉकड्रिल होणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केल्या आहे. नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर. आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वत्र शांतता आहे, सुव्यवस्था आहे. कुठलंही काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. परंतु आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासन आणि जनता सर्वतोपरी तयार राहावं यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने आपल्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मॉकड्रिल घेण्याचा निश्चय केलेला आहे. त्यामध्ये आज दिनांक 10 मे रोजी ग्रामीण भागामध्ये पैठण येथे मॉकड्रिल सायंकाळच्या वेळेस संपन्न होणार आहे. त्याचबरोबर शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिका हद्दीमध्ये उद्या म्हणजे 11 मे रोजी दुपारी 4 ते 6 या कालावधी दरम्यान काही ठिकाणी मॉक ड्रिल घेऊन प्रात्यक्षिक घेऊन अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी आणि प्रशासनाने काय काय पावलं उचलले जायला पाहिजेत या दृष्टिकोनातून मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे. माझी समस्त जनतेला विनम्र आव्हान आहे की आपण यामध्ये घाबरून जाण्याचं कारण नाही, पॅनिक होण्याचं कारण नाही आहे. उलट पक्षी या मॉक ड्रिलच्या माध्यमातून आपणाला संकटकाळी कशा पद्धतीनं रिॲक्ट करायचं आहे हे आपणाला सुद्धा शिकायला मिळणार आहे. उद्या शहरासोबतच ग्रामीण भागामध्ये सुद्धा वेरूळ येथे आणि अजंठा येथे या ठिकाणी सुद्धा मॉक ड्रिल होणार आहे. तेव्हा आपण सर्वांनी सतर्क राहावं आणि या मॉक ड्रिलला सहकार्य करावं. कुणीही घाबरून जाऊ नये, कुणी पॅनिक होऊ नये आणि कुणीही या संदर्भात अफवा पसरू नये अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. भारत पाकिस्तान तणावपूर्ण परिस्थिती पाहता शासनाकडून विशेष खबरदारी. नागपूर शहर आणि ग्रामीण मध्ये मॉकड्रिल आणि सायरन वाजवले जाणार, तसेच ब्लॅकआउटची माहिती दिली जाणार. भारत पाकिस्तान तणावपूर्ण परिस्थिती पाहता शासनाकडून खबरदारी. दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता काही प्रसंग घडल्यावर काय करावे याबद्दल जनजागृती करणार असल्याचे म्हटले. समाज माध्यमांवर खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर आमचे लक्ष आणि कारवाई सुरू आहे. सगळ्यांचं आज या प्रेसला स्वागत करतो. ही प्रेस घेण्यामागचं एकमेव उद्देश आहे की काल जे आपल्या बॉर्डरवर जे एस्केलेशन सुरू आहे, क्रॉस बॉर्डर आपलं जे सुरू आहे त्याच्या अनुषंगाने काल माननीय CM सरांनी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर मुख्य सचिवांनी सगळ्या जिल्हाधिकारी, सगळे कमिशनर पोलीस, SP सगळ्यांचं डिस्ट्रिक्ट डिझास्टर ऑथॉरिटीची मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये निर्देश दिले. आणि त्यानंतर माननीय पालकमंत्री महोदयांनी पण की जे सगळ्या पहिल्या टप्प्यामध्ये जे 8 जिल्हे होते सिव्हिल डिफेन्समध्ये तिथे सगळे हे ड्रिल्स, ब्लॅकआउट वगैरे झाले. त्याच अनुषंगाने त्यांनी असे निर्देश दिले की आपल्या जिल्ह्यामध्ये पण महाराष्ट्रात सगळ्याच जिल्ह्यांमध्ये ते आपल्याला करायचं आहे. ते करत असताना आज आम्ही सकाळी
त्याच्यामध्ये आज सकाळी आम्ही 11 वाजता डिस्ट्रिक्ट डिझास्टरची मीटिंग ठेवून त्याच्यामध्ये सगळे नॉट ओनली डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन बट मिलिटरी, पॅरामिलिटरी, एअरफोर्स, NDRF, SDRF, फायर डिफेन्स कॉलेजचे लोक, त्याच्यानंतर सिव्हिल डिफेन्सचे अधिकारी आणि ते मीटिंग घेऊन जसं एखादी नॅचरल डिझास्टर येत असतं त्याच प्रकारे हे उद्या जर काही जे आपण बघत आहोत ड्रोनचं काही पण सेन्सिटिव्ह इश्यू जर इथं झाला तर त्याच्यासाठी प्रिपरेशन आपलं पूर्ण असायला हवं. त्या अनुषंगाने सगळ्या जे 12-13 महत्वाचे डिपार्टमेंट आहे, मेडिकल एज्युकेशन, हेल्थ, त्याच्यानंतर सप्लाईज, फूड्स सगळं, आणि त्याच्यामध्ये आम्ही हेही सांगितलं की काय कोणत्या डिपार्टमेंटला काय काय करावं लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट होती जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, चीफ सेक्रेटरी महोदयांनी आणि पालकमंत्र्यांनी सांगितलं की आपल्याला मॉक ड्रिल सुद्धा त्याच्यामध्ये करायचं आहे. त्याच्यानंतर सायरनचं आपण जे ऐकतात टीव्ही मध्ये की सायरनचंही आपल्याला कन्सेप्ट आणायचं आहे. त्याच्यामुळे डिझास्टर डिपार्टमेंटनी सगळं आपल्याला त्याच्यामध्ये मदत करत आहेत. निधीची कमतरता कुठेही नाही. आणि सकाळी आम्ही जी प्रिपरेटरी मीटिंग घेतली माननीय CP सरही त्याच्यामध्ये होते. सगळे डिपार्टमेंट आर व्हेरी मच रेडी. आणि आम्ही जे आता CP सर डिटेलमध्ये आपल्याला सांगणार त्याच्यामध्ये मॉकड्रिलची पण आमची तयारी आहे. आणि आमचं मॉकड्रिल करत असताना मॉकड्रिलमुळे पॅनिक न होणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आम्ही जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून जे अवेअरनेसचे व्हिडिओ आले की सायरन केल्यावर काय करायला पाहिजे, जेव्हा डिस्ट्रिक्ट कंट्रोल रूम म्हटलं की लाईट्स बंद करा तर काय केलं पाहिजे, त्याचे व्हिडिओज 1.5 मिनिटाचे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने बनवलेले आहे. ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे. तेही आम्ही सगळ्यांना सकाळी सर्क्युलेट केले मीडियाच्या माध्यमातून. सगळ्यांना नागरिकांकडे जाऊ द्या जेणेकरून जेव्हा CP सर आणि आम्ही सांगू की या कॉलनीमध्ये या एरियामध्ये आम्ही मॉकड्रिल घेणार आहे तर तिथे लोकांना माहिती असलं पाहिजे की कलेक्टर सरांनी किंवा CP सरांनी एक गोष्ट सांगितल्यावर आम्हाला काय करायचं आहे. सायरन वाजल्यावर तुम्हाला टेबल खाली जायचं आहे, आपण बेड खाली जातो, भिंतीला साईडला उभं राहतो, जे डायरेक्शन्स आहेत ते लोकांना माहीत झालं पाहिजे. ते छोटे व्हिडिओज आहेत ते आम्ही ऑलरेडी मी सांगितलं आहे की डिझास्टर डिपार्टमेंटच्या मार्फत की ते मीडियाला द्या. जे आपलं ऑडिओ व्हिज्युअल वॉल्स लागलेले आहेत त्याच्यावर करा, मूवी थिएटरमध्ये चालवा, त्याच्यानंतर तुमचे रेडिओ जिंगलवर तुम्ही चालवा. आणि सगळ्या झोन ऑफिसेस आणि आमच्या तलाट्यापासून ग्रामीण आणि शहरी सगळीकडे आम्ही अवेअरनेस करणार आहे. त्यामुळे आपल्याकडे भिजण्याची काहीच गरज नाही आहे. परंतु वी थिंक की आपली प्रिपरेशन राहिली तर काही कुठे वाया जात नाही. त्यामुळे आमची प्रिपरेशन पूर्ण स्तरावर आहे. आता मी CP सरांना विनंती करतो की त्यांनी ते आपलं मॉक ड्रिल त्याच्यानंतर सायरनच्या बाबतीवर ते आपल्याला मार्गदर्शन करेल. मी एक विनंती आहे, जसे कोविडमध्ये जे होतं त्याचप्रमाणे अफवावर तुम्ही कुणीच भरोसा करू नका. काही पण असेल न्यूज तर मी ऑलरेडी आमच्या DIRना सांगितलं आहे, कॉर्पोरेशन मधल्या PRना सांगितलं आहे की हम ऑफिशियली जर मला वाटलं की प्रत्येक अर्ध्या तासाला द्यायची प्रेस तुम्ही अर्ध्या तासाला मी प्रेस नोट देईल, पण आमचं ऑफिशियल आल्यावरच तुम्ही ते लाईव्ह करा किंवा हे करा. काय होईल अननेसेसरी आता जर एखाद्या मीडियामध्ये आला की पेट्रोल फक्त 2च घंट्याचं पेट्रोल नागपूरमध्ये शिल्लक आहे, किसने बोला की काय होते, मग ते लाईन लागतं पेट्रोलला, मग तो इश्यू कन्वर्ट होतो लॉ अँड ऑर्डरमध्ये, बाबा झगडे होते. माझी विनंती आहे की असं काहीच नाहीये. तुम्हालाही बघत असाल तुम्ही की बऱ्या नागपूरमध्ये कसलाच विषय नाही, परंतु आपण प्रिपेरेटरी करत आहोत. कारण होप फॉर द बेस्ट आणि प्रिपेअर फॉर द वर्स्ट जे आपण म्हणत असतो काहीच होणार नाही, परंतु तरी आम्ही प्रिपरेशन आम्ही करत आहोत. त्यामुळे ऑलरेडी मी सगळी माझ्या DIR साहेबांना केलेला आहे की कसं आणि TDM म्हणणार की जरूरत पडली तर प्रत्येक अर्धा तासाला आम्ही तुम्हाला प्रेस देऊ. व्हॉट्सअपवर तुम्हाला ब्रॉडकास्ट ग्रुप आहेच तर आम्ही तो फटाफट तुम्हाला देऊ. परंतु कोणत्याही तुम्हाला लाईव्ह करायचं आहे किंवा प्रेसमध्ये छापायचं आहे 2 मिनिटं किंवा मला मी नाही उचलला मी मेसेज करतो, मला माझी तुम्हाला माहिती आहे की नाही उचलला तुम्हाला माहिती आहे, मी रिटर्न तुम्हाला 2 मिनिटांमध्ये मेसेजचा रिप्लाय करतो. त्यामुळे विनंती आहे की अफवामुळे पॅनिक सिच्युएशन केलं, पॅनिकमुळे न होणारा घटना नको घटायला. त्यामुळे एकच माझी विनंती आहे की देअर शुड बी फ्री फ्लो ऑफ मेसेज बट दॅट शुड बी बेस्ड ऑन फॅक्ट्स अँड ट्रूथ. थँक्यू. नमो बुद्धाय, जय भीम, dear Dhamma friends. On occasion of this Buddha Purnima, we are going to perform first time in Nashik city as a Power Life. This international cultural music concert is organized by People's Media Network. 11 मई 2025 को इवनिंग में नासिक के कर्मवीर दादा साहेब गायकवाड़ ऑडिटोरियम में ये शो होने जा रहा है. इट्स अबाउट स्पिरिचुअल जर्नी ऑफ पीस एंड कंपैशन. तो ये सिर्फ कोई संगीत का शो नहीं है, इट्स अबाउट स्पिरिचुअल जर्नी ऑफ बुद्धिस्ट फिलॉसफी. हम मेडिटेशन म्यूज़िक के माध्यम से मैत्री, करुणा और शांति महसूस करेंगे. सो इफ़ यू आर लुकिंग फॉर इनर पीस, इफ़ यू बिलीव ऑन बुद्धिस्ट फिलॉसफी ऑफ विजडम एंड कंपैशन, देन दिस इज़ फॉर यू. तो आइए
इस ग्लोबल पीस इनिशिएटिव का हिस्सा बनिए, अपने साथ औरों को भी लाइए टू बी द पार्ट ऑफ दिस म्यूजिकल जर्नी एंड टू सेलिब्रेट दिस बुद्ध पूर्णिमा not just with devotion but with deeper understanding and connection of our Buddhist culture. So don't forget this date, 11th May, Nashik city. Namo Buddhaya Jai Bhim. बाहु सहस्रमभिनी मितसायुधन्तं गिरिमेखलम् उदितघोर ससेनमारम्. लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांचं भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर विश्लेषण. विदेश मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने घेतलेल्या जॉईंट प्रेस ब्रीफिंगमध्ये अत्यंत महत्त्वाच्या अशा बाबी आपल्यासमोर आल्या आहेत. एका बाजूला कशा प्रकारे पाकिस्तान हा वेळोवेळी युद्धखोरीच्या कारवाया करतो याच्याविषयीची अधिकृत माहिती मिळाली, तर दुसऱ्या बाजूला त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारताच्या आर्म फोर्स तर्फे काय काय कारवाया केल्या याची सुद्धा माहिती देण्यात आली. त्याच्या सोबतीला मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स तर्फे एक प्रकारे डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन पाकिस्तान तर्फे चालवलं जाते, त्याचा सुद्धा बुरखा फाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुळातच मागच्या काही तासांमध्ये आणि मुख्यतः कालच्या रात्री पाकिस्तानला मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये एअर स्पेस व्हायलेशनच्या माध्यमातून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. 26 वेगवेगळ्या ठिकाणांवर टार्गेटवर 26 शहरांमध्ये एक प्रकारे जे एअर स्पेसच्या व्हायलेशनच्या माध्यमातून पाकिस्तानला हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामध्ये काही ड्रोन हल्ले होते, त्याचबरोबर एक प्रकारच्या फायटर जेट्स आणि लॉंग रेंज वेपनचा मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानने वापर केला. असं जरी पाकिस्तानला वापर केला असला तरी सुद्धा आपली एअर डिफेन्स सिस्टीम मजबूत होती आणि या 26 पेक्षा सुद्धा जास्त हल्ल्यांना जास्तीत जास्त आपण न्यूट्रलाइज करण्यामध्ये यशस्वी झालो. मुख्यतः पाकिस्तानचा जोर हा भारतामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिलिटरी टार्गेट्सला अटॅक करण्याचा होता. त्याहून महत्त्वाचं जे सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे सामान्य लोक आहेत, त्यांच्यावर सुद्धा टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला. जम्मू आणि काश्मीरमध्ये असणाऱ्या शाळा असतील, जम्मू आणि काश्मीरमध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे हॉस्पिटल्स असतील, एवढंच नाही तर तिथले ॲडिशनल कमिशनर थापा यांचा सुद्धा दुर्दैवी या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची बातमी आणि तशा प्रकारचा कन्फर्मेशन मध्ये देण्यात आले. मुळातच हा सगळा प्रकार पाकिस्तान हा सिव्हिलियन टार्गेट त्याचबरोबर मेरिट टार्गेटला अटॅक करण्यासाठी त्या ठिकाणी करतोय आणि थोडीशी क्षती जरी आपली त्या ठिकाणी झाली असली तरी सुद्धा भारताला सुद्धा रेसिप्रोकल म्हणजे जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न यामध्ये केला आहे. पाकिस्तानमध्ये घुसून केला आणि यासाठी महत्त्वाचे अशा प्रकारचे फायटर जेट यांचा सुद्धा भारताला उपयोग केल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. भारताने पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानचे महत्त्वाचे स्ट्रॅटेजिक एअरबेस, ज्यामध्ये मुरीद सारखे एअरबेस आहेत, जिथे पाकिस्तानचे युकॅब म्हणजेच अनमॅन्ड कम्बॅट एरियल व्हेइकल मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, त्याला जे आहे उद्ध्वस्त करण्यामध्ये यश मिळाले. नूरखान सारखे एअरबेस ज्या ठिकाणी VIP विमानांचे लँडिंग होते त्याला सुद्धा उद्ध्वस्त केले. पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये जिथे महत्त्वाची अशी रडार सिस्टीम आहे त्याला देखील उद्ध्वस्त करण्यामध्ये यश मिळवले. आणि वेगवेगळ्या प्रकारचे एअरबेस ज्यामध्ये रफिकी एअरबेस याचा देखील समावेश आहे, यावर जोरदार प्रहार फायटर जेटच्या माध्यमातून भारताने केला, हे सुद्धा माहिती या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. मुळात भारतावर झालेल्या या एअर स्पेस व्हायलेशनच्या माध्यमातून झालेल्या हल्ल्यांना एअर डिफेन्स सिस्टीमच्या माध्यमातून न्यूट्रलाइज केलं, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानमध्ये घुसून जोरदार कारवाई करत पाकिस्तानचे महत्त्वाचे स्ट्रॅटेजिक एअरबेस उद्ध्वस्त केले. डिसइन्फॉर्मेशन कॅम्पिंगचे जे आहे त्याला उद्ध्वस्त करण्याचं काम फॉरेन सेक्रेटरी विक्रम मिस्त्री यांनी केलं आणि या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये प्रूफ देऊन त्या प्रकारचे फोटो, त्या प्रकारचे व्हिडिओज दाखवून एक प्रकारे बोरखा वाढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला. पाकिस्तानच्या प्रकारचा दावा
पाकिस्तानी मीडियामध्ये होतोय की भारताचे जे आहे एअरपोर्ट स्टेशन सुरतगड असो किंवा भारतामधलं जे आहे आदमपूर स्टेशन असो, एवढंच नाही तर नगरोटमध्ये असणारे ब्रह्मोस मिसाईलशी संबंधित असलेले हे सुद्धा उद्ध्वस्त केल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जातात. त्याचं जे आहे खंडन या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले. एवढंच नाही तर पाकिस्तानवर हा देखील आरोप केला की वेळोवेळीचा सिव्हिल डिफेन्स किंवा कन्फर्मेशन एरोप्लेनचा वापर करून ड्रोनच्या माध्यमातून भारतावर कशा प्रकारे कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतोय. लाहोर बेसवर एअर स्पेस बंद न करता त्याने ज्या प्रकारे त्या ठिकाणी कमर्शियल एअरलाईन सुद्धा सुरू ठेवलेल्या आहेत आणि एक प्रकारे या कमर्शियल एअरलाईन्सला शेड बनवून तो भारताविरुद्ध कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतोय. आंतरराष्ट्रीय मानकांचं, आंतरराष्ट्रीय नियमांचं एक प्रकारे उल्लंघन केलं. भारताने सगळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रूफ या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या कारवाया पाकिस्तान करतोय आणि याच्याही पुढे तो आणखीन रिटालेट करेल अशा प्रकारची शक्यता आहे. कारण मोठ्या प्रमाणावर पाकिस्तान आपलं सैन्य फॉरवर्ड लोकेशनकडे त्या ठिकाणी घेऊन जात आहे. याच्या माध्यमातून फक्त एअरफोर्सच्या माध्यमातूनच एक युकॅप व्हेकल्स किंवा वेगळ्या प्रकारचे फायटर जेट्स किंवा मिसाईल माध्यमातून पाकिस्तान भारतामध्ये कुरघोडी करत नाहीये. तर याच्या पुढे जाऊन पाकिस्तान आता आपले जे पायदळ जे आहेत, जे सैनिक आहेत, ते सुद्धा फॉरवर्ड लोकेशनकडे त्या ठिकाणी घेऊन जात आहेत. यामधून स्पष्ट होतंय की पाकिस्तान येणाऱ्या काळामध्ये सुद्धा युद्धखोरीची ॲक्शन त्या ठिकाणी करणारच आहे आणि भारत त्याला जसे उत्तर देण्यासाठी आपला बचाव पण करत आहे आणि पाकिस्तानमध्ये महत्त्वाच्या फॉरवर्ड पोस्ट या उद्ध्वस्त करण्यामध्ये भारताच्या सेनेला यश मिळालेल्या एकूणच हा मुकाबला सुरू आहे. युद्ध जाहीर झाले आहे म्हणजे नक्की काय झाले आहे आणि युद्ध जाहीर कोण करते पाहूयात. आतापर्यंत भारताने युद्ध जाहीर केलेलं नाही आणि आतापर्यंतचा इतिहास जर पाहिला तर पाकिस्तानसोबत जी युद्ध झाली या कुठल्याही युद्धामध्ये अधिकृतरित्या युद्धाची घोषणा त्या ठिकाणी करण्यात आली होती. भारताचं लक्षात घेतलं तर त्यामधलं फक्त एकच कलम नव्हती. भारताची राज्यघटना आपण लक्षात घेतली तर त्यामध्ये एकच कलम आहे, आर्टिकल 352, ज्यामध्ये एक प्रकारे राष्ट्रीय आणीबाणी कशा प्रकारे लागू करता येते याविषयी ते कलम आहे. त्यामध्ये युद्ध किंवा युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये अशा प्रकारची आणीबाणी लागू करता येते अशा प्रकारचं मेन्शन आहे. आणि खरोखरच अधिकृतरित्या युद्धाची घोषणा त्या ठिकाणी करायची असेल तर राष्ट्रपती, ज्या सुप्रीम कमांडर ऑफ आर्म फोर्सच्या सरसेनापती मानल्या जातात, आपल्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या त्यांच्या माध्यमातून अधिकृतरित्या ही घोषणा केली जाते. पण राष्ट्रपतींनी अशा प्रकारची घोषणा करायच्या आधी आपलं केंद्र सरकार, त्या केंद्र सरकारच्या कॅबिनेटचं रिकमेंडेशन त्याच्या प्रकारे असावं लागतं आणि त्या आधारावरच राष्ट्रपती अशा प्रकारची घोषणा करू शकतात. आता नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर व्हायोलेशनच्या माध्यमातून पाकिस्तानने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये काही ड्रोन हल्ले होते, त्याचबरोबर एक प्रकारचे फायटर जेट्स आणि लॉंग रेंज वेपन्सचा मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानने वापर केला. असा जरी पाकिस्तानने वापर केला असला तरी सुद्धा आपली एअर डिफेन्स सिस्टम ही तितकीच मजबूत होती आणि या 26 पेक्षा सुद्धा जास्त हल्ल्यांना मॅक्सिमम आपण न्यूट्रलाइज करण्यामध्ये यशस्वी झालो. मुख्यतः पाकिस्तानचा जोर हा भारतामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिलिटरी टार्गेट्सला अटॅक करण्याचा होता आणि त्याहून महत्वाचं जे सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे सामान्य लोक आहे, त्यांच्यावर सुद्धा टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला. जम्मू आणि काश्मीरमध्ये असणाऱ्या शाळा असतील, जम्मू आणि काश्मीरमध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे हॉस्पिटल्स असतील, एवढंच नाही तर तिथले ऍडिशनल कमिशनर थापा यांचा सुद्धा दुर्दैवी या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची बातमी आणि तशा प्रकारचं कन्फर्मेशन या ब्रीफिंगमध्ये देण्यात आलं. मुळातच हा सगळा प्रकार पाकिस्तान हा सिव्हिलियन टार्गेट्स त्याचबरोबर मिलिटरी टार्गेट्सला अटॅक करण्यासाठी त्या ठिकाणी करतोय आणि थोडीशी क्षती जरी आपली त्या ठिकाणी झाली असली तरी सुद्धा भारतानं सुद्धा रेसिप्रोकल म्हणजे जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न मागच्या काही तासांमध्ये पाकिस्तानमध्ये घुसून केला आणि यासाठी महत्वाचे अशा प्रकारचे फायटर जेट्स याचा सुद्धा भारतानं उपयोग केल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली. भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानचे महत्वाचे स्ट्रॅटेजिक एअरबेस, ज्यामध्ये मुरीद सारखं एअरबेस आहे, जिथे पाकिस्तानचे युकॅव म्हणजेच अनमॅन्ड कॉम्बॅट एरियल व्हेकल्स मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, त्याला जे आहे उद्ध्वस्त करण्यामध्ये यश मिळवलं. नूर खान सारखं बेस, ज्यामधून VIP फ्लाईटचं लँडिंग त्या ठिकाणी होतं, त्याला सुद्धा उद्ध्वस्त करण्यामध्ये भारताला या ठिकाणी यश मिळालेलं आहे. सियालकोटमध्ये
पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये जिथे महत्वाची अशी रडार सिस्टम आहे त्याला सुद्धा उद्ध्वस्त करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे एअरबेस ज्यामध्ये रफिकी एअरबेसचा सुद्धा समावेश आहे, यावर जोरदार प्रहार फायटर जेटच्या माध्यमातून भारतानं केला, ही सुद्धा माहिती या पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी देण्यात आली. मुळात भारतावर झालेल्या या एअर स्पेस व्हायोलेशनच्या माध्यमातून झालेल्या हल्ल्यांना एअर डिफेन्स सिस्टमच्या माध्यमातून न्यूट्रलाइज केलं, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानमध्ये घुसून जोरदार कारवाई करत पाकिस्तानचे महत्वाचे स्ट्रॅटेजिक एअरबेस उद्ध्वस्त केले. याच्याही पलीकडे जाऊन डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन जे आहे त्याला बस्ट करण्याचं काम फॉरेन सेक्रेटरी विक्रम मिस्त्री यांनी केलं. आणि या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये प्रूफ देऊन, त्या प्रकारचे फोटोज, त्या प्रकारचे व्हिडिओज दाखवून एक प्रकारे पाकिस्तानचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. पाकिस्तान ज्या प्रकारचा दावा पाकिस्तानी मीडियामध्ये होतोय की भारताचं जे आहे एअरफोर्स स्टेशन सुरतगड असो किंवा भारतामधलं जे आहे आदमपूर त्या ठिकाणचं स्टेशन असो, एवढंच नाही तर नगरोटामध्ये असणारं ब्रह्मोस मिसाईलशी संबंधित स्टोरेज हे सुद्धा उद्ध्वस्त केल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत, त्याचं जे आहे खंडन या पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी केलं. एवढंच नाही तर पाकिस्तानवर हा पण आरोप केला की वेळोवेळी पाकिस्तान सिव्हिल डिफेन्सचा किंवा सिव्हिल एअरलाइन्सचा कमर्शियल जे एरोप्लेन्स आहेत त्याचा वापर करून ड्रोन्सच्या माध्यमातून भारतावर कशा प्रकारे कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतोय. लाहोर बेसवर एअर स्पेस बंद न करता त्याने ज्या प्रकारे त्या ठिकाणी कमर्शियल एअरलाइन्स सुद्धा सुरू ठेवलेले आहेत आणि एक प्रकारे या कमर्शियल एअरलाइन्सला शिल्ड बनवून तो भारताविरुद्ध कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतोय. आंतरराष्ट्रीय मानकांचं, आंतरराष्ट्रीय नियमांचं एक प्रकारे हे उल्लंघन आहे. भारताने सगळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रूफ या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेले आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या कारवाया पाकिस्तान करतोय आणि याच्याही पुढे तो आणखीन रिटॅलिएट करेल अशा प्रकारची शक्यता आहे. कारण मोठ्या प्रमाणावर पाकिस्तान आपलं सैन्य फॉरवर्ड लोकेशन्सकडे त्या ठिकाणी घेऊन जात आहे. याच्या माध्यमातून फक्त एअरफोर्सच्या माध्यमातूनच UCAV म्हणजेच अनमॅन्ड कम्बॅट एरियल व्हेकल्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फायटर जेट्स किंवा मिसाईलच्या माध्यमातून पाकिस्तान भारतामध्ये कुरघोडी करत नाहीये, तर याच्या पुढे जाऊन पाकिस्तान आता आपले जे ट्रूप्स आहेत, आपले जे सैनिक आहेत, पायदळ जे आहे ते सुद्धा फॉरवर्ड लोकेशनकडे त्या ठिकाणी घेऊन जात आहे. यामधून स्पष्ट होत आहे की पाकिस्तान येणाऱ्या काळामध्ये सुद्धा युद्धखोरीची ऍक्शन त्या ठिकाणी करणारच आहे आणि भारत त्याला जशास तसं उत्तर देण्यासाठी आपला बचाव पण करत आहे आणि पाकिस्तानमध्ये घुसून आता हल्ले सुद्धा करत आहे. त्यांचे स्ट्रॅटेजिक एअर बेसेस, त्यांचे स्ट्रॅटेजिक मिलिटरी बेसेस उद्ध्वस्त त्या ठिकाणी करत आहे. आणि काही प्रकारचे व्हिडिओज जे या पत्रकार परिषदेमध्ये दाखवण्यात आले त्यावरून सुद्धा हे स्पष्ट झाले की पाकिस्तानच्या काही महत्वाच्या फॉरवर्ड पोस्ट या उद्ध्वस्त करण्यामध्ये भारताच्या सेनेला यश मिळालेलं आहे. एकूणच हा मुकाबला सुरू आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मानकांचं त्या ठिकाणी उल्लंघन करतोय, सिव्हिलियनला शिल्ड करून, सिव्हिलियन एअरलाइन्सला शिल्ड करून अशा प्रकारचे एअर इंट्रुजन करण्याचा प्रयत्न करतोय. पण भारताची एअर डिफेन्स सिस्टम जी मजबूत आहे आणि सोबतीलाच भारत पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन त्यांचे स्ट्रॅटेजिक एअर बेसेस उद्ध्वस्त करतोय आणि त्या माध्यमातून जे वेगवेगळ्या प्रकारचे कम्बॅट एअरक्राफ्ट असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कम्बॅट ड्रोन्स असतील त्यांची उड्डाणं ज्या ठिकाणाहून होतात त्याच एअर बेसेसला न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न करतोय. सर आता काही पाक जो काही खोट्या बातम्या पसरवत होता त्याचा बुरखा